मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लग्नानंतर क्वालिटी टाइम एन्जॉय करतात. बीचवरच्या त्यांच्या क्यूट फोटोजनेही सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलंय. अलीबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला कलाकारांची धमाल मस्ती पाहायला मिळाली. शिवाय या ट्रेलरवरून चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागल्याचंही पाहायला मिळतंय. गायिका मुग्धा वैशंपायनीने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिचे सासरे तिच्यासाठी चक्क बटाटे वडे करताना दिसले. या क्यूट व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सध्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती नवरा माझा नवसाचा 2ची. पहिला भाग एसटी मध्ये शूट झाला होता, तर आता कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोवरून दुसरा भाग ट्रेनमध्ये शूट होणार का असाही प्रश्न त्यांना पडलाय. स्कॅम 1992, स्कूप यांसारख्या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या गांधी या वेबसिरीजमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार अशी मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी कळताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तर त्याची या सिरीजमध्ये काय भूमिका असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. जुना फर्निचर या सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तर ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक सलीम खान यांच्या हस्ते या पोस्टरचं अनावरण झालं. परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा या आगामी सिनेमात माझी तुझी रेशीम गाठ फेम मायरा वायकुळ सुद्धा झळकणार आहे. सध्या मायरा आणि परेश यांच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. या व्हिडिओमध्ये दोघांची नोकझोक पाहायला मिळते. काय परेश मोकाशी, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो खूप काम केलेल्या लोकांना. हो मिळतो. तुम्हाला मिळालाय का? हे बघ मायरा, त्याचं चित्रपट सुचणं ही खूप अशी अवघड जटिल प्रक्रिया असते आणि असं एकदम पटापटा वेगाने काम करा जरा. आता माहितीये का भारतात किती चित्रपट झालेत? एकूण 50,999 आणि आपला 50,000वा आहे. 50,000 111 50,000 शक्य आहे? जाओ बेटा. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकने अखेर हास्य जत्रेच्या टीमला पार्टी दिलीय. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी मजेशीर कॅप्शनही दिलंय. अभिनेत्री मृणाल दुसानीस तब्बल 4 वर्षांनी भारतात परतलीय. तर तिची लेक नुर्वी पहिल्यांदाच भारतात आलीय. नाशिकमध्ये लेकीला तिने गोधाघाट दाखवला. या फोटोने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर सैराट हा त्याचा फेवरेट सिनेमा आहे असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.